हाय हॅलो नमस्ते, मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आहे मकर संक्रांत। तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर आता वाजले दुपारचे 12:45 आणि माझं घरातलं जे रेग्युलर काम असतं ते वाला झालंय। आणि तुम्ही ह्याच्या आधी बघितलंच की 2 दिवस माझं शूट होतं, सॉंगचं शूट, आणि आज आहे सोमवार, मकर संक्रांतीचा दिवस। तर मध्यंतरी म्हणजे अजिबात टाईमच भेटत नव्हता। आम्ही रात्री खूप लेट यायचो घरी, परत सकाळी पहाटेचं उठून जायचो, तर ब्लॉग एडिटिंगला वगैरे पण टाईम नव्हता भेटत। तर म्हणून मग म्हटलं की ठीक आहे, ते सगळं झाल्यानंतरच तुम्हाला ब्लॉग तर सगळे आहेत, ते सगळे तुम्हाला बघायलाच भेटणार आहेत। तर डेलीचे फक्त ते थोडेसे लेट होतील कदाचित असं। आणि छान गेलं म्हणजे शूटचे पण ते 2 दिवस खूप छान गेलं। खूप छान माणसं होती जिथं आम्ही शूट केलं, तिथली पण माणसं खूप छान होती। म्हणजे भोगीचं पण मी एवढं मिस केलं की नाही, आज भोगी आहे आणि खेंगड भाकरी नाही, घरात देवाला नैवेद्य नाही असं। तर तिथं ज्या आजी होत्या तर त्यांनी मस्त आम्हाला चुलीवरच्या गरम गरम भाकरी, खेंगडची भाजी असं करून दिलं होतं। आणि रात्री तर काय मी देवाला निवद दाखवायला भोगीचा मम्मीकडूनच खेंगड भाकरी घेऊन आले आणि मग फक्त देवाला निवद दाखवला असं। तर भाजी काय बनवलीच गेली नाही आणि त्याच्यामुळे माझ्याकडे संक्रांतीचं आजचं कोणतंही सामान नाहीये, म्हणजे वंशापासून प्रत्येक गोष्ट खण वगैरे आणायची आहे। तर आता मी जाते शंभूला घेऊन, खण वगैरे घेऊन येते आणि त्याच्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे। कदाचित मंदिरात जायला थोडासा लेटच होईल, कारण आणि म्हणजे असं झालंय की 2-3 दिवस खूप हुरूप होता ना ते सॉन्ग शूटचा, तर आज पूर्ण स्टॅमिना गेल्यासारखं झालंय। पण सण आहे म्हटल्यावर थोडाफार तरी उत्साह राहिला पाहिजे, कारण संक्रांत आज आहे, उद्या नसणार आहे। तर मग आजचा दिवस असाच घालवायचा, मग उद्याच्याला जरा रेस्ट करणार आहे। तर आता बघूयात, शंभू जायचं का? तर शंभूचं इकडे चाललंय पतंग उडवायचं। तर शूटच्या वेळेला मी पतंग घेतलेलं, त्याचं पतंगचं तर काही शूट झालंच नाही, म्हणून मग त्या पतंग गाडीतच राहिलं आणि तसंच त्या आल्यात घरी। आता तो शंभू एन्जॉय करतोय त्या पतंगचा, हाय की नाही? हॅपी ना? चल जायचं, चलो। आले बघा घरी खणाचं सामान वगैरे घेऊन, तिकडे हळदी कुंकू लावलं तर ते लागलं। तर आता वाजलेत 2:15 दुपारचे आणि शंभूला आता, आज तर सोमवार आहे, माझा उपवासच आहे, तर माझ्यासाठी तर काही नाही बनवलं घरात आणि शंभूसाठी बनवली मॅगी। तर त्याला मॅगी खायची होती, त्याला म्हटलं चपाती भाजी, तर तो चपाती भाजी पण नाही खाणार, तर म्हटलं मला मॅगी खायची, तर मग त्याला मॅगी करून दिली आणि आता लागते पुरणपोळीच्या स्वयंपाकाला। तर आम्ही जात होतो खण वगैरे आणायला गाडीवरती, तर सगळ्या बायका रेडी होऊन मंदिरात वगैरे जात होत्या, माझं तर अजून कशातच काही नाही, पण म्हटलं ठीक आहे, लेट तर लेट, पण आपलं व्यवस्थित करावं सगळं। तर आता लागते पुरणपोळीच्या स्वयंपाकाला, बघूयात किती वेळ लागतोय आणि पटकन करते फटाफट फास्टमध्ये आणि मग आवरून जाते। फायनली स्वयंपाक झाला, वाजलेत घड्याळ 4, म्हणजे स्वयंपाक होऊन भांडी बिंडी सगळं झालं आणि देवासाठी ताट पण केले, म्हटलं पहिलं घरातल्या देवांना दाखवावं। तर बघा, पोळी, आमटी, दूध, भात असं सगळं, तर घरातल्या देवांना हे करते, दाखवते आणि नैवेद्य पण भरून वगैरे ठेवलेत। म्हटलं मंदिरात लगेच आता आवरायला घेते, नैवेद्य वगैरे सगळं भरून झालंय, फक्त खण आणले ते भरते वौसा त्यात आणि जाते लगेच पटकन आवरून। तर बघा फायनल लुक रेडी। तर ही वाली साडी घातली आणि गळ्यातलं झालं काय, मी मम्मीकडे दिलेले, कारण मी 2-3 दिवस घरी नव्हते, तर सगळं ज्वेलरी, जी गोल्ड ज्वेलरी होती ती सगळी मम्मीकडे राहिली, तर सगळं डुप्लिकेट गुतून बसली। आणि केसांचं काहीच नाही केलं, नॉर्मल इथून प्लेन घेतले आणि मागे बघा अशी वाली कांडी लावली आहे, जी की मी स्टिक लावते आणि डुप्लिकेट गजरा नेहमीप्रमाणे। तर झालंय आता माझं, चला आता जातो मंदिरात। बराच वेळ झालाय, म्हणजे 5 वाजलेत, 6 पर्यंतचा काहीतरी मुहूर्त होता, मी ऐकलं होतं, तर ठीक आहे, होतंय त्याच्या आतमध्येच। आणि ही वाली साडी आवडली असेल तरी पण कमेंट करा कशी वाटली ते। पण ही साडी मला कोणत्याही पेजकडून रिसिव्ह नाही झालेली, ही साडी आमच्या सोसायटीतल्याच एका फ्रेंडने मला घेतलेली आहे ॲज अ गिफ्ट। तर कशी वाटली हे नक्की सांगा कमेंट करून, ठीक आहे? चला, तर बघा निघालो फायनली वौसायला। बायका सगळ्या येऊन गेल्या असतील, आता आम्ही चाललोय सगळं झाल्यावरती शेवटला। आता बघूयात कोण आहे का नाही तिथं, नाही तर आम्ही आपलं तिघीच आहेत, 3 जणी वौसून येतो। आला नगरात घ्या पदरात, सीतेचा वौसा आला नगरात घ्या पदरात, सीतेचा वौसा आला नगरात घ्या पदरात, दोनदा करायचं का? काय माहिती, तो वर्ष तरी पण विसरते नाही। सीतेचा वौसा आला नगरात घ्या पदरात, गळ्याच्या दे नाही, कसं नाही काय माहिती, ते गोड गोड गोड।
बघा फायनली मंदिरातनं जाऊन भेटल्या, म्हणजे आम्ही मंदिरात टोटल 7 जणी बायका भेटला एकत्र. भारी झालं वंशाचा कार्यक्रम. तर आता काय घरात तर काय काम नाही, आता बसणार आहे मी जरा एडिटिंगला वगैरे व्हिडिओच्या. आणि आता हे नटपटा हे असंच ठेवते, बघूयात हे आल्यानंतर जरा 1-2 रील्स काढतायत का, जर काढत असले तर ठीक आहे, नाहीतर आता हे असंच ठेवते. परत तू काढायचं परत घालायचं ते नको वाटते. तिळगुळ द्यायला आलेत सगळे, मी इथंच बसून आहे, सगळे लोक सगळे पोरं येत आहेत आणि तिळगुळ देऊन जात आहेत. द्या चला इथं कसं काय आले आमच्या घरी? व्हिडिओ बघता? बघता? माझी मम्मी बघते. ओके, ह्याची मम्मी व्हिडिओ बघती. हा मग चला बघा, शंभूचे फ्रेंड तर येत आहेत, शंभू पण आलाय मला तिळगुळ द्यायला. हा चला द्या. काय? हा आणि मम्माचा आशीर्वाद घ्यायचा असतो, आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. तुला पण तिळगुळ घे, गोड गोड बोल. चल पाया पड. हा पाया पड चल. यस, सुखाच राहा, चांगला स्टडी कर, खूप सारा मोठा हो. आता तिळगुळ घ्या. हा गुड बॉय, चांगला मोठा हो, स्टडी करायचा, मस्ती करायची बंद, गुड बॉय सारखं वागायचं दोघांनी पण. बॉबीन दोघं मला तिळगुळ द्यायला आले, तान पाया पडतात. हा हे घे धर, सगळ्यांना वाटतोयस ना? ठीक आहे, वाटा वाटा. तर बघा ही गँग आली आहे आणि दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी संक्रांतीला तिळगुळ द्यायला खूप म्हणजे खूप गर्दी झाली आहे घरात. तर कोण कोण व्हिडिओ बघतोय ह्यातल्या? सगळे कुठले बघता? इंस्टाग्रामवर का युट्यूबवर? कशावरती व्हिडिओ बघता? युट्यूबवरचे ब्लॉग बघता रोजचे रोज? नक्की. मम्मी बघते तुमची? अच्छा, म्हणजे हे लोक व्हिडिओ मध्ये दिसणार म्हणून आलेत ना तिळगुळ द्यायला? हाय ना, बरोबर ना? चॅप्टर आहेत तसे. तर तिळगुळ समारंभ तर चालूच आहे, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की जी की मला आज दुपारी झाली आहे. एक रिसीव झाले तर खूप सुंदर असं आहे, मला तर खूप आवडलं. म्हणजे मी जेव्हा पण बघितलं तर खूप हॅपी झाले ते बघून. एक मिनिटात तुम्हाला पण दाखवते. तर ह्याच्यात आहे ते ए राम 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 राम. तर हा बघा, हा आमच्या दोघांच्या फोटोचा कव्हर मला रिसीव झालाय. म्हणजे 2 कव्हर झाले असे. तर हा वाला फोटो टाकलाय जो की भाऊजींच्या लग्नात लेटेस्टचाच आहे. तर हा वाला कव्हर तर कसा वाटला? मस्त आहे, म्हणजे मला तरी खूप आवडला. क्लिअरिटी एकदम परफेक्ट आहे आणि जो नॅचरल सीन आहे तर तोच त्यांनी तिथे घेतलाय. आणि अजून एक कव्हर आहे जो की शंभूचा फोटो आहे, जो की माझ्या मोबाईलचा वॉलपेपरचा फोटो पण हाच आहे शंभूचा, आणि कव्हर पण हा आलाय. आणि ह्याच्यासोबत अजून काहीतरी आलं, 1 मिनिट दाखवते. हा, तर ह्याच्यासोबत असे किचन पण आलेत, जे की किचनचं हे वालंय. आणि हे बघा, ह्याच्यात एक शंभूच्या फोटोचा एक किचन आलाय, एक आमच्या दोघांच्या फोटोच आहे. म्हणजे हे फोटो जवळपास सेमच आहेत, पण मी आपलं असेच पाठवलेले. तर बघा हे 2 फोटोचं किचन तर खूप सुंदर वाटतंय. पण आता हे किचन तर काय मला हे गाडीला लावून देणार नाहीयेत. आणि हा वाला पण बघा खूप सुंदर वाटतं शंभूच्या पण ह्याचा. तर किचन तर गाडीला लावून नाही देणार, ह्यांना नाही आवडत असं किचन वगैरे लावलेलं, पण ठीक आहे मी कुठेतरी यूज करेलच. तर हे वाले असे 3 किचन आलेत आणि हे 2 कव्हर. तर हे कसे वाटले नक्की सांगा. तर हे मला एका पेज कडून रिसीव्ह झालंय, मी त्यांना ओनली फोटो पाठवला होता, तर त्यांनी मला हे कव्हर बनवून दिलेत प्रमोशनसाठी. तर ऑल ओव्हर क्लिअरिटी तर खूप छान आली आहे म्हणजे फोटोची. आणि 1 मिनिट मी बाहेर काढून बघते. मी पण नव्हतं बघितलं कारण माझं चाललेलं तेव्हा पुरणपोळीचं स्वयंपाक, तर मला पण नाही जमलं बघायला. अच्छा हा, तर ह्याची बघा फिनिशिंग एकदम परफेक्ट, एकदम मॅट फिनिशिंग आहे, मस्त वाटते, खूप सुंदर वाटते. बघा कागदातनं बाहेर काढल्यानंतर तर खूप छान वाटतंय. तर जर तुम्हाला पण हे कव्हर आवडले असतील, तुम्हाला पण तुमच्या कपलचं असं कव्हर बनवायचं असेल किंवा तुमच्या मुलांसाठीचं, किंवा तुम्हाला जर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही असं कव्हर बनवू शकता. जर करायचं असेल तर नक्की मला कमेंट करा. जर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर मी त्यांचा इंस्टाग्रामचा ID किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल. ठीक आहे. आणि आता ह्याची प्राइस अँड ऑल मला बाकीचं काहीच माहिती नाही, हे मला रिसीव्ह झालं ॲज अ गिफ्ट. मी जस्ट तुम्हाला सांगते. जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये रिप्लाय करेल मी. तर कॉन्टॅक्ट हवा असेल तर नक्की सांगा. तर आता हे येत आहेत, मला 2-3 पोळ्या लाटायच्यात, म्हणजे तशा आहेत केलेलं, पण 1-2 लाटते गरम गरम आणि मग जेवायला बसायचे पटकन. फायनली आव्हानची एंट्री झालेली आहे 8:00 वाजता. हॅपी मकर संक्रांत, हॅपी मकर संक्रांत. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. का तोंड का लपवत आहे? काय लावून आले बघू, तोंडाला काळं करून आले काय? चालतंय मग करू आहे स्वयंपाक. चला आवरा, फ्रेश व्हा पटकन. कशासाठी आले तिळगुळ द्यायला? पण रिझन काय त्याच्या मागचं? ब्लॉग मध्ये यायचंय म्हणून, आहे का नाही? शंभू आलाय सगळ्यांना घेऊन ना, बदमाश. चालतंय मग. कुणी कुणी पुरणपोळी खाल्ली त्याच्या पटकन.
तर आता हे मागं बघा ते सांडत लय वेळ वाट बघत होते. हे फ्रेश झाले, काळे घातले माझ्या बायकोने, मी काळे कपडे घातलेले काढायला लावले मला. काढायला लावले. आणि तू काळा नसतं घालायचा आज निखिल. आज आणि उद्या काळा कलर नव्हता घालायचा. आज काळे नसतं घालायचं. तू काय काळा नाही घातलं वय, आम्ही देतो नाही द्यायचं. तिळगुळ घे गोड बोल, तिळगुळ घे राईट हँडनी घ्यायचं असतं. तिळगुळ घे गोड बोल, तिळगुळ घे गोड बोल, तिळगुळ घे गोड बोल, तिळगुळ घे गोड बोल. शंभू तू पप्पांना दिलास का बाळा? पप्पांना दे ना तू तिळगुळ. मग दे दे चल पप्पांना दे चल. ते राहू दे पतंग यार, राहू दे. ते पतंग घरात उडवतात का? कुठे ठेवलंस तिळगुळ? नाही दिलं पाय राहू दे पडायचं. पाय नाही पडायचं. आपले दे की. हा धर हे घे. तिळगुळ घे गोड बोल. ए धर बाळा तुला तिळगुळ घे गोड गोड बोल. तिळगुळ दे गोड बोल, तिळगुळ दे गोड बोल. हा तारे पाय राहू दे पडायचं. ते कुरकुरे बी दे ना. नको राहू दे. तिळगुळ धर गोड बोल. धर तुला पण तिळगुळ घे गोड बोल. जेवताय? नको नको म्हणतात राव लास्ट. कुठनं कुठनं येतात ज्यांना मी कधी बघितलं नाही ते पण मला तिळगुळ द्यायला येतात ब्लॉगमुळं. कुठले मला वाटलं कुठलेच बाळा तुम्ही? हे कुठे राहता ग? तिसऱ्या गल्लीत ना? अरे मग इथंच तिसऱ्या गल्लीतून आलेत. हो पण तेच तिसऱ्या गल्लीतून आलेत ना. बरं तुम्हाला काय करू, दूध पोळी एकत्रच देऊ ना, कुस करून खायची दे ना? दे 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 प्लेट द्या तिकडे. दे 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 दे. एक तर मला पोळी आवडत नाही, हिच्यामुळे विषय काय जबरदस्ती. दूध प्यायचं नाहीये, दूध पोळी खायची. लग्न झाल्यावर नवऱ्याच्या आवडी निवडींचा चक्रणा चूर होतो. त्या आवडीने चुरडून मुरडून टाकला जातात त्याच्या आवडी निवडी. बायकोने जे बनवलंय ते गुमान खायचं, चांगलं म्हणून खायचं. नाही तर उद्या तेवढं बी भेटणार नाही. नाही तर उद्या तेवढं बी भेटणार नाही. हा आपण नाही तसलं पुऱ्या बिऱ्या करणार. माझी मम्मी पुऱ्या करते राव, हिची मम्मी बी करते. माझी मम्मी त्यांनी तर तुम्हाला लाडवून ठेवलंय म्हणून तुम्ही पोळी खात नाही ना. पहिल्यापासून पोळी टाकली असती घशात तर बरोबर गेली असते है ना. बरोबर तुला खरे खरे शाण्या माणसानी लग्न करू नये असं म्हणतात ना, ते खरे खरे. दूध नुसतं प्यायचं नाही, दूध आणि पोळी खायची. झोपताना खे, झोपताना. अरे काय तुमच्या दोघांची भांडणं हे ते हे खाऊ दे. जेवायचं टाइम आहे आणि ह्याला फक्त दूध प्यायचं. दूध पोळी खायची, झोपताना दूध प्यायचं. दूध पोळी पण हा दूध पोळी पण खाणार आणि दूध पण पिणार तो. हा आणि शंभू बाळा लग्न करू नको चुकून, पण शहाण्या माणसाने लग्न करू नये असं ते ह्यांनी लिहून ठेवलं होतं ते ह्या पुस्तकामध्ये. त्यांनी ना. चालतंय ठीक आहे चला. तर मग आम्ही बसलोय जेवायला नेहमीप्रमाणे. तुम्ही पण या जेवायला, पुरणपोळी खायला मस्त मस्त छान छान. तूप नाही टाकलं? तूप टाका ना तिथंच आता बनवून घ्या. टाक तू. सोडू का? माझा उपवास आहे. सोड सर कर चालू. भूक लागली, मी कर काही चालू सकाळपासून यार. तर बघा झालं काय, नंतर आम्ही तिळगुळ द्यायला गेलो मम्मीच्या घरी. तर मम्मीच्या घरी गेल्यानंतर मम्मीचं असं म्हणणं होतं की जो तोंड खूप सुकल्यासारखं वाटतंय तर आपण नजर काढूयात. आता ह्या सगळ्या गोष्टींवरती मी तर काय अंधश्रद्धा आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरती मी अजिबात विश्वास ठेवत नाही. पण त्यांची समजूत होती म्हणून ह्या मम्मीच्या शेजारच्या काकू आहेत ज्या की माझी नजर काढत होत्या. तर त्यांच्या हाताने नजर चांगली निघते असं म्हणतात म्हणून मग त्यांना मम्मीने काढायला सांगितलं. म्हटले की काढा तुम्ही. तिच्या समजुतीसाठी मी पण बसले होते. म्हटलं ठीक आहे काढायचे तर काढ बाई, पण मला काही ह्या गोष्टींवरती विश्वासच नाही अजिबात. थांबा सांगू ना माझा. थांबा जरा तिळगुळ घ्या. तिळगुळ घ्या गोड गोड बोल. ते पैसे देतात वाटतं. नाही तिळगुळ आहेत. नाही मी तुम्हाला देते आता. मी तुमच्या पाय पडते. आशीर्वाद दे आशीर्वाद. अरे पण तू पण उभं राहते लगेच, असं पाया नाही पडून घेतलं पाहिजे. डबल पाया पडत्या व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ मागाशी पडलेली पण डबल व्हिडिओ मध्ये येण्यासाठी. सुखात राहा, काय यशस्वी व्हा. आता अजून काय राहिलं? पडायचं म्हणतो, व्हिडिओ देण्यासाठी पडली पाया, बाकी काय नाही. तिळगुळ घे गोड गोड. तुला यायचंय का? नको नको ठीक आहे चल. हा दिसली. शंभू बाबा आई बाबा ए ठेव मोबाईल. मोबाईल ठेव चल. आई बाबांना पाय हे दे. आहे दे पटकन चल. दे बाबांना देन. पाया पडायचं असतं. पाय पड. आईला आईला आईला
जा आम्ही उठू का? नाही नाही हा उठा आणि परत बसा खाली. मला पाय पडचल बहिणीच्या. गोड गोड बोला. पाय कोण पडायचं? लवकर म्हातारा हो. शंभू म्हातारा होणार आहे आता. आईने आशीर्वाद दिला. आईने आशीर्वाद दिल्यावर सुखी राहा मला, सुखी राहा. अभ्यास करले त्या आईला दे ना, त्या आईला दे की मामीला. अरे यो आई बाबा दिले बाद झाले होय, बाकीच्यांना बी द्यायचं असतं. हा दे. तिळगुळ घ्या गोड बोला म्हण. तिळगुळ घ्या गोड बोला म्हण ना. अरे तिळगुळ घ्या गोड बोला बोल की. अरे शंभू तिळगुळ घ्या गोड बोला म्हण. तिळगुळ घ्या गोड बोला. झोप आली. बसलाय तिला दिकी, बबलीला दिकी. मिला दे. दिलं कधी दिलं जाऊ दे चल. डबल डबल जायचं. हा झोप झोप झोप. तुफान झोप आली तुफान. तर मम्मी पप्पांकडे पण गेलेलो. इथलं जेवण वगैरे झालं की त्यांच्याकडे गेलं त्यांना तिळगुळ द्यायला. का तर ते जवळच आहेत, अगदी थोड्याच अंतरावर आहे, 3-4 किलोमीटरवर. म्हणून मग असं वाटतं की सणाच्या दिवशी भेटून यावं. तर झाले आता खूप सारी झोप आली. म्हणजे 2-4 दिवसाची पेंडिंग झोप राहत चालली. झोपच होईना झाली. तर आज तुझी माझी झोप. हा तुमची काय नाही एवढी. माझी काय महत्वाची नाही ना. तुमची नाही एवढी हो महत्वाची. तुझंच लय महत्वाचं. हो. आणि हे बघ हे चोंग्या बघ. हा ज्याला झोपायचं त्याला झोप नाही. नाही गाडीवर येताना झोपलं गाडीवर होतं. येताना ते झोपलेलं. आणि आणि आता इथं डोळे आलं बघ, आता डोळे बघ. बटाटे बघ बटाटे. शायनिंग बघ शायनिंग. नाटक करतोय. नाटक करतोय तो झोपायचं फक्त. आणि गाडीवर येताना तुला झोप आलेली. बरं चला तर मग नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आणि संक्रांतीचा ब्लॉग कसा वाटला, माझा आजचा लुक कसं वाटलं नक्की आणि सांगा. 1.5 लाख झाले सबस्क्रायबर. आणि आज आपले 1.5 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले. म्हणजे खूप 8 दिवसातच 50,000. आठवड्यात 50,000 वाढलेत. म्हणजे खूप छान ग्रोथ होतीये. म्हणजे मी न्यू इयरला तर ब्लॉग केलेला 100Kचा आणि आता 150K झालेत. म्हणजे जवळपास 15 दिवसातच झालेत. तर खरंच खूप भारी वाटतं. एकदम प्राऊड फिलिंग येत आहेत. आणि त्याचं सगळ्याचं श्रेय जातं ते तुम्हाला, की तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सपोर्टमुळे हे सगळं शक्य होतंय. तर असंच खूप सारं ढीगभर प्रेम देत राहावा. खूप सारे छान छान आशीर्वाद द्या आणि मस्त मस्त कमेंट करा. चला तर मग भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. चला बाय बाय.